कधी बापाला म्हणाल का पप्पा आय लव्ह यू पप्पा. कारण पोरानो कुठला जर पडद्यावरचा नायक येतो तुला म्हणतो विमल खा, तुला म्हणतो गुटखा खा, आणि तो तुमचा झाला आदर्श, तो तुमचा आदर्श झाला. आणि घरातला आई बाप मात्र तुम्हाला कळला म्हणून राजांचा आदेश आहे बघ. हे जयंती निमित्त आलोय बा. फक्त इतिहास तुझ्या काळजावरती पेरत नाही, सत्य आणि वास्तव सांगून जातो. एकही पोरगा व्यसन करणार नाही, जीव गेला तरी घेतात. एकही पोरगा तुला ठरला मावा खाणार नाही, कोणती तंबाखू खाणार नाही, कोणत्या व्यसनाच्या विळख्यात अडकणार नाही. पोरांनो ऐकायला व्यसन करायचा पण 2 तासात उतरणार व्यसन शंडाने नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजेंच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 400 वर्ष होत आली आहे अजून नशामध्ये उतरली बघ. व्यसन करायचं तर आपल्या आई बाबाचे मन अभिमानाने उंच झाली पाहिजे, तसं कर्तृत्वाचं व्यसन करायचं. आणि म्हणून सांगतात राजाचा आदेश आहे. शेवटचे 5 मिनिटं राहिली बोरे, शेवटचे 5 मिनिटं थांबतो बघितलं पण थांबत असताना आज काम करायचं. आता पळत पळत जायचा, जसं की परिवर्तन संपत पळत पळत घरी जायचं आणि आपला बाप कुठे बघायचं, बापाला शोधून काढायचं. बापाला शोधून काढायचं. आईला 2 प्रश्न विचारले नाही माझ्या लेकरानं, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही, बापाची वाट बघत बसायचं. बाप घरात असला तर एकच काम करायचं, पळत पळत जायचं. पोरांनो बाकीसाठी तुम्ही आपण सांगतो करून बघ, करून बघ. खूप अवघड आहे पण लई सोपं आहे, खूप अवघड आहे पण लई सोपं आहे. पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला पोरीनो कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यात टाच करून पाणी आलं पाहिजे आणि तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं, काही झालं माझ्या लेकरा. शाळेत कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, तुझा भाऊ तुला काय बोलला का, सांग त्याची समधीच लोडवतो. नाही पप्पा, बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसून आपल्या बापाला सांगायचं पप्पा नाही मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा हो पप्पा, पप्पा पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती हो, आणि जसं तुम्ही येत होता का नाही पप्पा परत परत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत वाघिणीसारखी, राणी सारखी, परी सारखी मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. आणि पप्पा पप्पा मी आईची तक्रार तुमच्याकडे करत होती पप्पा. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा 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 तुम्ही माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता पप्पा. मी तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. ओ पप्पा पप्पा मी तुमच्या खांद्यावर बसून फिरत होती पप्पा. पप्पा हो पोत पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन रात्रभर मी तुमच्या छातीवर झोपत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला जर काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेले होते पप्पा, पप्पा आज गेले होते आपल्या राजाची जयंती पप्पा. आज त्या जयंती निमित्त एक बाप नावाचा वादळ ऐकून आले मी पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोरांनो थांबतो बघितलं, पण थांबत असताना बापाची किंमत ऐका. पळत पळत जायचं, त्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचारे, बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. हे पोरांनो कधीतरी एखाद्या या जिल्ह्यातल्या नांदेडच्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, जिथं जायचं
आणि त्या अनाथ आश्रमामध्ये एक 6-7 वर्षाचा पोरगा त्या अनाथ आश्रमामध्ये 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? तुझ्या बापाचं नाव काय? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकता. ते पोरगा म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या बापाने कधी मला घास बसवला नाही, माझ्या आईने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखावर हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी म्हणेल का मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. 2 दिवसाचा होतो, 2 दिवसाचा होतो. माझ्या वयाची पोरं जेव्हा आई बापाचा हात धरून रस्त्यानं चालतात तेव्हा माझं काळी चर्र करत. मी देवाला विचारतो, मला काय बाप नाही, काय बाप नाही? देव पण येत नाही आणि आई बाप पण येत नाही. हे पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा. जेव्हा तुमचा बाप तुम्हाला एखाद्या सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरांनो, तेव्हा ते सगळं 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घाला तो कपडा तुमचा, काय? ज्या वस्तूला हात घाला ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप लांबून म्हणतो, दाद्या आवडला काय शर्टाचा उचल पैशाचं? मी बघतो घर सोडतानाच तुझ्या आईने मला सांगितलं होतं, अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे? आपली पोरं आपला दागिना आहे, हे विका, मोडा, घाण ठेवा, पण लेकरांना शिकवा. हे पोरांनो, ती सगळी मागणी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं. हे बिना बापाचा पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं. आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. हे ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता, पळत पळत घरी जाता, हे आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता आणि हांबडा फोडत आपल्या आईला म्हणतं, या आईला माझ्या सगळ्या मित्राच्या अंगावर नवीन कपडे, आई मला घाल, मला घाल, मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहे, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट कपडे. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईच पैसे घेणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असती. हे आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणती, बाळा गप केले, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले नाही, सांग बरं, गप, रडू नको. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी दिला नाही केले, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की. वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की. बोल प्रत्येकाला दादा, मामा, काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही, सांग. गप. 2 दिवसाने येणार आहे, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरगे आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू नको, नको मला शर्ट, तू नको, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, मी शिकणार, मी एवढा शिकणार आहे, एवढा शिकणार आहे, एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला मी तुझ्या अंगावर नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार आय. छत्रपती शिवाजी राजेंची शपथ घेऊन सांगतो पोरानो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू काढाला,
ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानो, छत्रपती समोर सांगतोय, तुम्हाला तुमच्या बापाच्या डोळ्यातला आणि आईच्या डोळ्यातला अश्रू काढला का पोरानो? हे कळालं का माझ्या लेकरानो? अरे हे जिवंत कातडी सोडली जात होती माझ्या संभाजी राजाची, जिवंत नख काढली जात होती माझ्या संभाजी राजाची. एक एक अवयव बाजूला केला जात होता, पण माझ्या राजा समोर उभा होता तो छत्रपती शिवाजी राजा. पोरानो, बलिदानाच्या दारात माझा संभाजी राजा शिकला नाही. तुम्हाला तुमचा बाप, तुम्हाला तुमचं राष्ट्र आणि माती कळाली का? तुम्ही जिवंत आहात का? 3 वर्षाच्या लेकीवर हात घातला जातो, तुम्हाला व्यसनाच्या विळख्यात अडकवलं जातंय. एवढं स्पष्ट कोणी बोलणार नाही. फक्त असं समज, माझे छत्रपतीचे विचार आज तुझ्या समोर मांडतोय. ऐक पुन्हा, ऐक म्हणून सांगतो. हे बघ, म्हणून सांगतो बरा तुला, बापाला कधी बघायचा? शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही, आणि घरात गपचूप बसलेला असतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल, सणासुदीला कपडे आणून देतो तेव्हा त्या बापाला बघायचं नाही. बापाला बघायचं तर पोरानं रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलं तिथे जायचं, आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. माझ्या लेकरानो, त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, तर तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप. पुराणा बाप मागतोय का? पण आज छत्रपतींच्या समोर शपथ घ्यायची, एक वर्गा विमल खाणार नाही, हत्तीसारखं शरीर नासवणार नाही, एक वर्गा कुठल्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. कारण पोरा बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसनाच्या विळख्यात अडकताना आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, तेव्हा खऱ्या अर्थानं बाप मरतो. बा पोरा, बाप मरतो. बाप अरे, ज्या गणपतीला डोक्यावर घेऊन नाचतोस ना 7 दिवस, त्या गणपती बापानं सुद्धा ब्रह्मांडाला फेरी मारली नाही, तर आई बापाला फेरी मारली नाही. बापाच्या पायाजवळ बसला ब्रह्मांड आई बापाच्या पायाजवळ. त्या गणपती बापाला डोक्या घेऊन नाचता, पण सारा घरातला आई बाप तुम्हाला कळलं नाही. बोले, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं 2 मिनिटात तुला सांगतो, आणि मी थांबतो. बाप ज्या दिवशी पोरी तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरात आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणाबाई मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं. 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. पोरी फक्त 2 मिनिट राहिले बघ. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय का ग? का रडतीस गे? रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही. बघ, एवढे दिवस आपल्या जवळ आहे, तिला हसतच ठेवायचे आणि तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, पण माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू, माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही. बघ पप्पा, हो आज लवकर घरी या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. पप्पा, मी तुमच्यासाठी मसालेला भात बनवलाय पप्पा. करपला नाही पप्पा, मागच्या वेळेला करपला होता, आईकडून सगळं शिकले मी पप्पा. आता या ना पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. जर नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच गे, मी उशीर आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू. आता मला या घरात दिसायचं नाही की ग, आता मला या घरात दिसायचं नाही की ग, हे आता मला या घरात दिसायचं नाही. पप्पा, तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? पप्पा, तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? म्हणून माझ्या उशाला बसणार हे, आणि माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानामध्ये, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो पप्पा?
हो पप्पा. उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा. आई मला लई ओरडती हो. बापाने तुझा लई लाड केला. बापाकडून तू लई पैसा घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा पप्पा. म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसलीच नाही की ग. हे आता कोणाला म्हणू बाळा, तुझ्या माझ्या गोष्टी कधी मी आईला सांगितलेत का? आणि हे बा 100 रुपयानं काय होतंय? 500 रुपये ठेवल्यात बघ पाठीमागच्या खिशात. आणि हे बघ उरलेलं पैसे तुझ्या जवळ ठेव. परत आपली भेट होते न होते पुरी. परत आपली भेट होते न होते. परत आपली भेट होते न होते पुरी. तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बघ. तुझ्या आई